ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. ऐका ऐका, उच्चार करायचा, आचार करायचा नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा चरित्र आचरण करायला गेले तर घरच्या मालकिनीचे टोले खाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. तसं काही करू नका. आहे ना महाराज, आमच्याकडे एक माणूस, ऐका, एक माणूस बायको म्हणायची, हो मालक म्हणे काय कधी घरीत घरगुती काही बाहेर काम पाहिलं म्हणे, अरे काय काय काम पाहायचं, कधी देवधर्म करावं, कधी काही जावं, कधी पोती जावं, कधी काहीच नाही, नसतं खायचं झोपायचं गेलं तर वैतागली बायको मारा त्याला. आणि मग ती आता बायकोनी लावलाच उठ 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 म्हणून. एक दिवस गावात हरिविजयाची पोथी चालू होती, कृष्ण परमात्म्याचं चरित्र चालू होतं. आणि पोथीवाल्या बाबांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या, त्यांनी चायला जमलं घरी. घरी गेलं ते रामेश्वर आणि बायकोला म्हणे, पाय कधी पोथीला जात नाही आणि गेलं तर आपण कसं आहे, जिथं गेलं तिथलं सगळं ऐकल्याशिवाय मागे येत नाही. नुसतं पोथ्या पुराण ऐकायचा विषय नाही, तसं वागावं लागत. म्हणणं काय आज सांगितलं बाबांनी, म्हणे काय कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या. बायको म्हणले, तुमचं काय म्हणणं आहे, जर त्याला 16,108 तर ह्या पठ्ठ्यानी 1-2 केल्या तर कुठं बिघडलं. ती बायकोच ती म्हणली, मालक काय झालं, हरिविजयाची पोथी आत्ता सुरू झाली, आजच्या मागच्या 15 वाड्यात पांडव प्रताप सुरू होता, तो आम्ही रोज जात होतो. आणि त्या पांडव प्रतापात लिहिलं होतं, एका द्रौपदीला 5 नवरी होते, आणि तो हरिविजय मायपाशी आणि तो पांडव प्रताप मायपाशी. सोपं नाही. कृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरणात आणायचं नाही, उच्चारावे गोकुळी. परमात्म्याने जे चरित्र गोकुळात केलं त्याचा उच्चार करावा. आता गोकुळात काय चरित्र केलं, परमात्मा श्रीकृष्ण मथुरेत अवताराला आला, गोकुळात त्याचा जन्म झाला. मथुरेत अवताराला आला आणि गोकुळात जन्म झाला. जन्म झाला. इथं उभा राहून ठासून सांगो तुम्ही, कृष्णाचा जन्म गोकुळातच झाला. कस काय गोकुळात कसा झाला, परमात्म्याचा मथुरेत झाला तो अवतार. देवकी मातेच्या समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान बालक होऊन आले का 8 वर्षाची मूर्ती होऊन आली, पहिल्यांदा 8 वर्ष चतुर्भुज मूर्ती घेऊन आले. देवकी मातेने सांगितलं, बाळा मला तुला लहान झालेलं पाहिजे. मग लहान झाले. पण श्रीकृष्ण परमात्म्याचा, कृष्णा महाराज नाळ कापण्याचा रमेश बाबा जो कार्यक्रम आहे तो यशोदा मातेजवळ झाला, म्हणून तुकाराम महाराज म्हटले, कृष्ण गोकुळी जन्मला. आणि परमात्मा गोकुळात जन्माला लागल्यानंतर तिकडे ती माया नेली होती, ती आरडली, तुझ्या लागी वधी उपजला मज आधी. आणि मग कंसाला आता चिंता वाटू लागली, काय करावं. कंस चिंतातूर झाला, कंसाला भीती वाटायला लागली. इकडं गोकुळात कृष्ण परमात्म्याचा आनंद सुरू झाला, आनंद सुरू होता, पण कंसाला भीती होती. मग कंसाने कृष्णाला मारण्याकरता पहिल्यांदा एक राक्षसीन पाठवली. काय नाव तिचं बोला, पुतना. ती पुतना आली, भगवान श्रीकृष्णाने तिला मोक्ष दिला. ऐका, विषास्थानामध्ये विष भरवलं, पण परमात्म्याने तिलाही जमू दिलं नाही. 2 नंबरचा दैत्य आला. काय नाव त्याचं, महाबळ भट. अरे तो ब्राह्मणाचा वेश धारण केलेला, हातामध्ये पंचांग घेतलं, अरे ते चप्पी केलेली, ते लावलेलं, लांबलचक छिंडी ठेवलेली, कार्तिक महाराज, आणि हातात पंचांग घेऊन तो गोकुळात आला. भविष्य पाहणार, ज्योती सांगणार, कुंडली पाहणार, भविष्य पाहणार, ज्योती सांगणार, कुंडली पाहणार, असं म्हणून तो महाबळ भट गोकुळामध्ये फिरत होता. नंदराजाच्या वाड्यासमोर आला. नंद बाबा घरी नव्हते. यशोदा मातेने आवाज ऐकला. अरे ब्राह्मण म्हणून त्याला आत बोलावलं. बोलावल्यानंतर बसण्याकरता पाठ दिला, पंचांग ठेवण्याकरता पाठ दिला, पाळण्याकडे गेली, कृष्ण परमात्म्याला घेऊन आली. महाबळ भटाच्या समोर परमात्म्याला घेऊन मांडीवर बसली आणि सांगायला लागली, बाबा 2 दिवसापूर्वी पोरगा जन्माला आलाय, सांगा बाबा माझ्या बाळाचं भविष्य. आणि तो भविष्य सांगायला लागला. कोणाचं भविष्य, नुसतं कृष्णाचं नाही, साऱ्या दुनियाचं भविष्य ज्याच्या ताब्यात आहे त्याचं सांगत होतो. आणि रामेश्वर महाराज फासळे उघडे पडले. ऐका, नुसतं भविष्य सांगतो नाही, त्याच्या घरात चिरून सांगतो. बर सांगाव तर चांगलं ना. तो यशोदेला म्हटलं, यशोदे पोरगलई चोट्टाय, यशोदे पोरगलई बामटाय, यशोदे पोरगले खोडकरे, यशोदे पोरगले आज आगावी, यशोदे पोरग गोकुळातल्या गवळणीची छेडच काढणारे, यशोदे पोरग चोरात दुधाची चोरीच करणारे, यशोदे पोरामुळे गोकुळातल्या लोकांना अनेक संकट येणार आहेत, अनेक राक्षस धावून येणार आहेत. खोटं सांगत होता का? खोटं सांगत होता का? खरंच सांगत होता ना. पण ही त्याची निंदा करीत होता. काय करीत होता?
कृष्णाची निंदा आणि त्याच्या घरात जाऊन डिरिंग आहे का काय हो? आता मी जर तुमच्या घरी आले, समजा तुमच्या घरी, आणि तुमच्या राग म्हणणं नाही नाही तुमचं पोरगं लई चिड आहे, तुम्ही काय करता? तो देवाच्या घरात म्हणतोय देवाचे डिरिंग आहे का काय? आणि तेवढ्यावर थांबला नाही. मग यशोदा त्याला काय म्हटली माहितीये का? यशोदेने ऐकून घेतलं, पण देवाची निंदा करीत होता. देवाने काही नाही केलं. देव म्हटले माई निंदा करू दे, काय अडचण. पण तो यशोदेला पुढं म्हटला, यशोदे हे पोरग लय अवगुणी, एक काम कर. तो म्हटलं यशोदे पोराच्या लय अंगी लय अवगुणी म्हणे. मग नंद बाबा मथुरेत गेलेत कंसाचा कर भरायला म्हणे. मग तोपर्यंत एक काम कर म्हणे, काय? अरे घराच्या पाठीमाग खड्डे खांद आणि ह्या कृष्णाला त्याच्यात पुरून टाक. कृष्णाला घराच्या पाठी. आता सख्या आईला बरं वाटेल का? आई आई असते महाराज. आंबरून वासर आले चाटती जवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय हरे दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाना. पिठा मंदी पाणी टाकून मले पाज. अरे आई असते आणि तो आईला सांगतोय. बरं जाऊ द्या, कृष्णाच्या आईला सांगतोय, हे त्याच्यात महत्वाचं आहे. कोणी आईला पोरग नकोय का? पोरग कसंही असलं तर आईला बरंच वाटतं ना. आपलं काळे ढुसा असावं, त्याच्यात डोळ्यातून चिपडे, नाकातून शेंबूड, तोंडातली लाळ खाली गळती, वाटीत काला, नाकात 100-150 माश्या. आणि आम्ही गेलं की त्याची माय म्हणत असते, महाराज पहा ना मा वाघ तुम्हाला बोली, तुम्हाला चुकाडी लावली तिकडे. आणि हा कृष्ण आहे महाराज, साधा देखना नाही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. ते कृष्ण आहे ना तो. यशोदेला मात्र वाईट वाटलं. मग यशोदा एक शब्द बोलली. यशोदा म्हटली, बाबा गर्गाचार्य आले होते आणि गर्गाचार्याने माझ्या बाळाचं चांगलं भविष्य सांगितलं. गर्गाने कथिले उत्तम गुण. मग तो गर्गाचार्याविषयी एकच अपशब्द बोलला. काय? अमंगळवाणी पुनरपी बोलला, गर्ग तो चुकला गणिताशी. एवढंच बोलला. आता गर्गाचार्य आहेत देवाचे भक्त आणि देवाच्या भक्ताची केलेली निंदा देवाला सहन होत नाही. मज गांजिले ते साहे, मज भक्ता ते न साहे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. मग गर्गाचार्याची निंदा केली. मग मात्र देवाच्या तळपायच्या मस्तकाला गेली आणि ज्या पाटावर महाबळबट बसलेला होता ना, त्या पाटाला कृष्ण परमात्मा म्हणतोय, हे पाटा असा नुसता पाठीवर पाठ दिला नाही, पाठीवर पाठ द्यायचाच. पण ऐका, रामेश्वर महाराज ज्या पाटावर बसलेला होता महाबळभट, त्या पाटाला भगवान श्रीकृष्णाने आज्ञा केली, हे पाटा नुसतंच खातो म्हशीवणी झोपतो, काही कामधंदे करी जाईल म्हणे. काय? अरे उचल ना बा म्हण. महाराज असा बा म्हणून उचलायला सुरू केलं. गाडीत किती बोजा असला, जॅक लावल्यावर गाडी जशी खपा वर होती कृष्ण महाराज, तसा महाबळभट वर उचलायला सुरू केला. दुपारचा 1 वाजला होता. रखरखत ऊन होतं. त्याने चप्पीला तेल लावलेलं होतं. असा चप्पी गोटा चमकत होता. जुने दगडी स्लॅब होते. दगडी बाबा दगडी. हे आताच्या स्लॅबात काय नाही मी, दगडी स्लॅब. अशा दगडी स्लॅबला असा बुंग महाबळभट आदळीला. खोटं नाही बुवा, साऱ्या वृंदावन कॉलनीची शपथ त्याला दिवसा चांदण्या दिसल्या. महाबळभट म्हणलं, बाबू असं आमचं माहितच नाही. बरं तेवढ्यावर थांबलं नाही. 100च्या स्पीडनी वर गेल्याला महाबळभट रामेश्वर महाराज 200च्या स्पीडनी खाली आला. बुंग करीत खाली आला, पडला. त्याचा पृष्ठभाग मारला गेला. 2 बाजूनी बामण ठोकला. एवढ्यावर थांबला नाही. मग ऐकाना पंचांगाचा पाठ उठला, तोंडात लागला. एवढ्यावर थांबला नाही. मग त्या नंदराजाच्या वाड्यात काही पाट होते, सांदी कोपऱ्याला पडलेली होते. काही वर धान्याच्या थप्प्या होत्या. कार्तिक महाराज तर धान्याच्या थप्प्यावाले सांदी कोपऱ्या पडलेली पाट म्हणले, माधू आपल्या घरात बँड वाजवतो, आपल्याला कसं काय माहित नाही काय कार्यक्रम आहे. ते म्हणे, भाऊ कोणाचं असू काही असू, पण चांगल्या कामाला गेलं पाहिजे. मरणादारी का तोरणादारी. ज्यांच्यावर धान्याच्या थप्प्या होत्या त्यांनी काय नाही केलं. ज्यांच्यावर धूळ पडली त्यांनी अंग झटकून घेतलं, निघाले. असा धोतला म्हणताना महाबळभट असा हल्ला. हे पाट कुठं मारीतच होते. तर त्या गोकुळामध्ये एका ब्राह्मणाने 1000 ब्राह्मणाला जेवण ठेवलं होतं. त्यांनी 2000 फाट आणली होती. त्याला नाही सिडकोत भेटली ना, त्यांनी शहरात जाऊन आणले होते. ते म्हणतात 1000 ब्राह्मणाला जेवण 2000 पाट कशाला. ताटाला पाटण, बसायला पाट मांडलेले, ते रांगोळ्या काढलेल्या होत्या. फक्त आता ऐका ना,
पाट मांडले ते रांगोळ्या काढले ते फक्त ब्राह्मण बसायचे आणि जेवण सुरू व्हायचं. असं माड्या राहायच्या जुन्या माड्या, तर ते वरच्या मजल्यात जेवण ठेवलेलं होतं. असे पाट मांडलेले ते रामेश्वर महाराज. आणि ऐका ना, तेवढ्यात बसायचेच ब्राह्मण लोक. आता तुंपाचा वासच येत होता, असं वाटत होतं सगळ्याला सदा सर्वदा योग तुझा घडावा, अरे तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुलाबजामू हाता, असं सगळे जण म्हणतच होते. तेवढ्यात झालं काय माहिती का, नंदाच्या वाड्यातल्या एका पाटाने ब्राह्मणाच्या वाड्यातल्या पाटाला फोन केला. आणि नंदाच्या वाड्यातल्या पाटाने हलव म्हणायच्या अगोदर ब्राह्मणाच्या वाड्यातला पाठ म्हणला हलव, नंदाच्या वाड्यातला पाठ म्हणला हा काय हलव, आणि काय मेलो काय गेलो, आणि काय बिनलाजापानाचा धंदा, काय पटत राव म्हणे तुला. आणि काय झालं, अरे आम्ही मरतो इकडं उरीमध्ये कारगिलमध्ये पुलवाम्याच्या हल्ल्यात, आणि तुम्ही दारावर पडदे टाकून गुलाबजांबळ खाताय, लाज वाटते म्हणे तुम्हाला. काय झालं, अरे या इकडं नंदाच्या वाड्यात रामेश्वर महाराज ते 2000 पाट अरच्या वरच्या माजल्यावर खाली उतरायचे, जिन्यातून तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे. एक ब्राह्मण नुसता असा दुर्बीन लावून पाहत होता, नुसता दुर्बीन लावून पाहत होता. 2000 भक्ताची रांग लागली होती ना, 2000 पाट निघली होती. तो दुसऱ्याला म्हणतो, पंत ओ गोविंद पंत, ओ पंत, अहो हे पाटे कुठे चालले, 2000 पाटाने हल्ला मारला. ऐका, आता हे पाट मारीतच होते देवा रामेश्वर बा यांच्याच भावकीतले. ऐका ना, नाही कसं आहे माहितीये का, भाजी सगळ्याला जमती, पण ज्याला फोडणी जमती त्याची चवदार होती. आमच्या शेजारी एक मावशी नाही तर डबेचे डबे मसाला चव नाही कशाला, कोणाला जमत नाही. माझ्या शेजारच्या मावशीने परदिवशी मला शंकर काळे खायला दिले. आपलं ते शंकर पाळे ते तोंडात टाकले बाबा शंकर पाळे, आणि ते तोंडात टाकल्यावर असं खडीच गांजावून बैलगाडी चाकली खडखड खड वाजला. ऐका ना, असा मसाला लय आपल्याकडे. फक्त मला काय माहिती का, एकदा काला पाहिजे नाही तर एकदा शिवचरित्र पाहिजे. दोन्ही ते कधी केलं का मग ते काय होतं, 2 लाकडाच्या मध्ये चरखात ऊस घातलं आणि काम होतं मोडी. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे पाठ मारीतच होते. ह्या पाटाने हाणलाच, पण यांच्याच भावकीतले अजून लांबच्या बेटातले ते पोळ्या लाटायचे पाठ. हा पोळपाट कळतो ना तुम्हाला. नाही शहरात काही दिसना लय अवघड होणार आहे. हा जा, त्या पोळपाटाने मारला. बरं, पोळपाटाने एकट्याने मारला, पोळपाटाने मारला का हयो म्हणून थोबाड वाशिल का लाटणं त्याच्या नायड्यात घुसायचं. तुम्ही म्हणता बुवा लागला पुढे सोडायला, नाही नाही लाटणे म्हणती आपण याशी भुईशी लाटून सपाट करून टाकायचा. बरं, हे पोळपाट लाटण्याने मारीतच होते. या एवढ्यावर थांबला नाही ते. मग यांच्याच भावकीतले अजून लांबच्या बेटातले ते मिरच्या वाटायचे पाट, वरटा आणि मावशा हो मिरच्या. आता तुम्हाला मिरच्या वाटायचा पाटा शहरातल्या मावशाला सगळ्याला कळणच असं नाही. सोप्या भाषेत सांगतो, मिरच्या वाटायचा पाटा म्हणजे तुमच्या मिक्सरचा बाप. मिक्सरचा बाप. कारण आहे बाप आधी असतो, पोऱ्यानंतर येतो ना. आणि खरं हेच काही दिसायला संपत जाणार आहे. इतकं अवघड झालं महाराज. पोळपाट बिल सुद्धा तुमचा लई दिवस राहील म्हणून भरोसा नाही. आता इतके लोक स्टँडर्ड झाले. चपात्या करायचं मशीन, कशाचं मशीन आलं काही दिसायला, माणसं जेव घालायचं मशीन निघणार आहे. कालच पण 30 दिवशी रमेश बाबांनी फक्त ऑर्डर द्यायची मशीनवाल्याला. 3000 लोक आहे, काही नाही इकडून घातले का तिकडून. ऐका, त्या मिरच्या वाटाच्या पाटाने हाणला. ऐका, मग नंदाच्या वाड्यातली एक एक वस्तू उठायची, महाबळ भटा लागायची. निर्जीवत्वामध्ये चेतनत्व प्राप्त झालं. निर्जीव वस्तू सजीव झाल्या. वरुटाई, पाटाई, उलत नाही, चाटुई, सांडाशी, पकडी, फुकणी, चमचाई, गायणी. सांगा ना, मला काय एवढं माहिती का. तांबी, गिलासी, जी वस्तू येईन ती महाबळ भटायला लागली. आणि महाराज तो कसा तरी घराच्या बाहेर पडला. आता हे मार त्याला सहन व्हाय ना, तर अंगणात बाजा होत्या. त्या बाजा पुढे आल्या. आणि हे मी नाही सांगत, नामदेव रायने चरित्र लिहिलंय असं. परमात्म्याने त्याला असं मारलं, मारल्या मारल्या घराच्या बाहेर पळायला लागला. तर अंगणात बाजा होत्या. बाजा
बाजा मानल्या बाई ब्राह्मण देवा घरापासून चालले बिगर दर्शनाचं जाऊन तरी कसं म्हणून त्या आड्या आल्या स्वागताला आणि यो बुवा पळता 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 धोत्रात आणि बाजात पाय अडकून असा पुढे पाडलाय त्याचं थुत्तर फुटलं कोणाचं तू त्याचं तोंड हाणलं महाराज महाबळभटाचं बर कसा बसा ऐका ना बाजा हनुवटी फुटली कपाळ मोक्ष झाला तोंड फुटलं ढोपरं फुटले आता तो कसा तरी गावाच्या बाहेर पडला कोण महाबळभट त्याला वाटलं आता शहरात जायचं आपलं शहरात नाही इकडं इकडं रानात गाव कोणतं आहे दुसऱ्या शिवराई आहे ना त्या शिवराईला जायचं पण असं हायवेनी नाही जायचं मग कारण हायवेनी गेलो आणि एखादा भक्त भेटला आणि तो म्हणला बाबा एवढी दक्षिणा घ्याच अंगावर कुणीकडे जागा नाही म्हणून म्हणला असं आड रानाने जायचं म्हणून ती शेतात निघाला बाबा पाऊस पडून गेलेला होता आणि मशागतीचे दिवस होते दोन शेतकरी वखर आणत होते वखर म्हणते का आऊत वखर काय असेल ते हानीत होते आणि त्याला एक वर लाकडाचा दांडका राहत रुमन आणि ते आऊत आणता आणता वखर आणता ते महाबळबट बांधाने चालला होता ते रुमन डगडग करायला लागलं इकडला वखरावाला तिकडल्या वखरावाला इकडला शेतकरी तिकडल्या शेतकऱ्याला म्हणतो माधू या रुमण्याला कालच मिस्त्री कोण पाचर ठोकून आणली आणि असं डगडग कम करून राहिलं रे रुमन खालून बोललं म्हणे बाबा हो मालक म्हणे काय बांध आणि महाबळभट चालला एकदा त्याचं दर्शन घेऊन येऊन द्या पुन्हा बिग्गर पाचरीचं महिनाभर हलणार नाही काय सांगावं महाराज तुम्हाला अशी परिस्थिती झाली त्याची जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे आता कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू मोठा झाला आणि हळूहळू रांगायला लागला आणि रांगायला लागल्यानंतर एक एक गवळण कृष्णाला कालेच कीर्तन म्हणले रासच राहते कालेज कीर्तन आणि हे कृष्ण आल्याशिवाय याला मजा नाही त्याला घरी ठेवून काय सांगत हे तर बारकाले पोराचंच कीर्तन खरं तळा हात परमात्मा रांगायला लागल्यानंतर कृष्णाला पाहण्याकरता एक एक गवळण बाहेर यायची एक एक गवळण यायची पण रोजच काय निमित्त करून यावं म्हणून काहीतरी चोरी चाळ करून यायची एक दिवस सगळ्या गवळणी बरं का अशा तरण्या बाणपुरी महाराज MS 20 MS 21 MS 25 MS 30 MS 35 MS 40 MS 45 MS 87 आपलं 50 पर्यंत सगळ्या तरुण वयाच्या गवळणी एका गाड्याचे नंबर नाही पोरीची वय सांगितली मी अशा सगळ्या पोरी कृष्णाला पाहण्याकरता निघाल्या आणि कृष्णाला पाहण्याकरता निघालेल्या पोरी अशा मेकअप करून निघाल्या होत्या त्याने निघालेल्या असताना वरच्या माजल्यावर एक MS 85 वालीने पाहिलं त्याने पोरी पाहिलं इकडे तिकडे कोण आवाज देतय हे म्हातारी तर कधी आडी येते अगं कुठे चालल्या तुम्ही आजी त्या कृष्णनंदाला मुलगा झालाय त्याला पाहायला चाललंय खूप देखणं आहे त्याला पाहायला चाललं त्याला पाहिलं ना माणसाचं दुःख निवृत्त होतं ती म्हणली बाई मला बी येऊन द्या तुमच्या संग ती म्हणे तू मागून काशी कर आम्हाला जाऊ दे कारण तू आता जायच्या आकारात आली तू जर इथंच राहिली तर आमचं कसं व्हायचं महाराज त्या गवळणीचं नाव होतं मालू ती मालू नावाची गवळण निघाली बरं का पण ती निघाली कृष्णाला पाहायचं ना तर पाहण्याकरता तिने काय केलं माहितीये का तिच्या लग्नात तिला शालू आला होता कोणाला मालूला 85 वर्षाचं वय झालं पण लग्नातला शालू काढला मालूने हा लग्नातला शालू सगळ्या MI देशातल्या कंपनीचे चित्र रेखिलेले होते त्याच्यावर त्या कंपनीचे भोंगे येड्या बाबळे सगळी जायची डिझाईन काढलेली होती चांगली नादरवणी आमचा नाथ कारखान्यात चित्र होतं पैठणच्या त्याचा तो भोंगा दुर्बीण सगळं काढलेलं होतं तिने तो लग्नातला शालू काढला पण परमात्म्याच्या रंगात एवढी रंगून गेली होती ना तिने तो शालू घातला उलटा कंपनीची पत्री गेली खाली पाया आला वर त्याच्यातले माणसाची उरफटी दिसायची आमच्या नाथ कारखान्याचा भोंगा होता ना त्या भोंग्यातला धूर गेला खाली कारखान्याची भिताडी झाले वर तिने अशी उलटी साडी घातली पुढे काय झालं माहितीये का तिने मग ते तोंडाला लावायला मेकअप करायला लागली आणि मेकअप करायला लागल्यानंतर महाराज तिने काजळ घेतलं काजळ आणि ते काजळ कुठे लावायचं तर तिने ते वाटायला लावलं ऐका ना ते पावडर सारं पांढरं शिपीत तोंड केलं वाटाला काजळ लावलं काळे भंगार वट केले आणि ते लाली होती लाली डोळ्याला लावायची ती घेतली डोळ्याला लावायची असती काय लागली तोंडाला लावायची ओठाला लावायची ती ओठाला लावायची लाली तिने बरं का ऐका रे ओठाला लावायची लाली तिने डोळ्याला लावली तेवढ्यात तिचा नवरा घरी आला ते म्हणलं अरे हे काय सोंगे कोण आहे तू कोण आहे म्हणजे इसरले काय मला मी मरूस तर सुट्टी नसते देत तुला बायको म्हणजे नवऱ्याला
इतक्या लवकर अरे ई सरलो नाही पण मला तू ओळखा ना. ओळखायला काय झालं का मला शिंगा फुटले का. अरे तो तोंड पाय एकदा. महाराज आरशात तिचं तोंड पाहायला लावलं आणि ती गवळण बोलली. काय करू. हळूहळू बोलायला लागला आणि बोलायला लागल्यानंतर 5 वर्षाचा कृष्ण परमात्मा यशोदेच्या जवळ जाऊन म्हणायला लागला, यशोदा राधिका गौरी से, राधिका गौरी से, ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. कृष्ण 5 वर्षाचा कृष्ण आपल्या मैयाच्या यशोदेच्या जवळ जातो आणि यशोदेला म्हणतो, हे मैया, जी बरसाण्याची राधा आहे ना तिच्यासोबत माझं लगीन लावून दे ना मैया. यशोदा त्याला हसत म्हणायची, कान्हा उम्र तेरी छोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरे प्यार. राधिका गौरी से, ब्रज की छोरी से मैया करा दो. असा नटखटलेला परमात्मा कृष्ण आता करायला लागला. पण गोकुळातल्या गवळणींना त्याला पाहिल्या वाचून करमत नव्हतं. मग एक एक गवळण एक एक खोडी घेऊन यायची. ही प्रत्येक गवळण म्हणायची. यशोदेला गाराने सांगितलं की यशोदा म्हणायची, अगं 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ. आता कृष्ण परमात्म्याच्या खोड्या वाढत होत्या. रोज परमात्म्याच्या एक जण आली. परवा आला आमच्या घरात निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. कस काय गेला ऐका, एवढी लीला सांगतो. लगेच कृष्णाला रानात नेतो. आता 1:30 वाजला भाऊ कवर तो ऐकायचं म्हणता. ऐका मला एकचा टाइम दिला होता, जास्त झालं बरं. ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक म्हातारा रोज एका गवळणीच्या घरी खोडी करायचा. एक म्हातारा म्हणला, ए कृष्णा, अय कृष्णा, अरे बायाच्या काय नादी लागतो. हिंमत असली तर माझ्या घरी येऊन पाय ना. ए काय बायाच्या नादी लागतो, माझ्या घरी येऊन पाय. महाराज तेवढ्यात झालं काय, कृष्णाने सांगितलं पेंद्या आहे म्हणजे काय, याचा घर नंबर लिहून घे म्हणे. त्याचा घर नंबर लिहून घेतला. म्हातारा असं खोडीचं होतं. 85-90चं झालं पण म्हाताराचा घरातून जीव निघत नव्हता. सगळ्याला घरात घालायचो आणि यो म्हसोबा घराच्या बाहेर राखण झोपायचं दारात. थंडीचे दिवस होते. कृष्ण रात्री 12-1 वाजता त्याच्या घरी गेला. आत गेले सगळे गोपाळ, दही दूध तूप लोणी खाल्लं. एक ताकाचं गाडगं घेतलं, बाहेर आलं. झोपलेलं होतं म्हातारं. ताकाचा सगळा डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडला. म्हातारं रातभर कडी वाजत, उघड रे, अरे दार उघड रे, मेलो रे, अरे लय का करलो रे. पण दार रातभर कोणी दार उघडी ना. सगळे पकाट झोपलेले होते. सगळे पकाट. कृष्णाने साऱ्या कड्या बंद केल्या. कुठं आवाजच जाय ना, काही मिळत लागा ना. रातभर काकडलं म्हातारं. आणि काकडून छान यायचं. यांच्यासाठी काही केलं, अडाच काढ केली. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात केले. दार सुद्धा उघडी नाही. काय करायचे यांचं, जाळायचे का पोळायचे मला अजिबात घेणं नाही देणं नाही. रातभर काकडलं. आता सुना झोपलेले पण म्हातारी माणसाला कशाची झोप येते. म्हातारी पाठ उठली. जावळ अंधार होता. त्या अंधारात कशी बशी म्हातारी उठली, बाहेर आली. बाहेर आल्यानंतर नवरातील म्हणला, तुला ते म्हण, बाई आणि तुम्ही कोण आहे. नवरा आहे मी, तो आज झापडीन तुला. असं नव्हतं. अरे मीचे. आणि असं कसा अवतार केला तुम्ही. ते म्हणी, बाई मला कोणी काय नु ताकाचा माझा सारं तोंड आंबट लागत. सारं तोंडाला हाताला चाटील तर आंबट लागत. मलाच कळा ना मला काय झालं. आणि पाहिलं तिथे ताकाचं गाडगं. ते बाई पाप्याच बाप, तुमच्यात जवळ ताकाचा गाडगा फोडलाय. हाणलं काय तुम्हाला कोणी. मला काय आणतोय कोणी. मग एकाच काय झालं. आपण माझ्या डोक्यात काहीतरी आदाळ्यावानी झालं बिठे. शेवणी म्हणजे ताकाचा डेरा तुमच्या डोक्यात फुटलेला दिसतो. कोणी फोडला असेल. कोण फोडला आम्हाला का, कोणीतरी फोडला. कोणाची हिंमत आहे. त्यानी तुम्ही कोणाच्या वाट्या गेलते का. मी काय आला कोणाच्या वाट्या जाऊ, कोणाच्या आद्यात नाही मदत नाही. बरं जाऊ द्या. त्या नंदाच्या पोराला काही म्हणले होते कृष्णाला. त्याला म्हणलं होतं काय म्हणलं. त्याला म्हणलं होतं बायाच्या काय नादी लागतो. हिंमत असलीत माझ्या नादी लागून पाय. मग त्याचाच प्रताप येऊ. यालाच म्हणतात फुकट कळण शेंडी वळवळ. आणि महाराज शेवटी तो ऐका अशा अनेक लीला केल्या. एक दिवस कृष्ण परमात्म्याने यशोदेच्या घरी चोरी केली. आणि मग यशोदा त्याला म्हटले, हे कृष्णा तू आता इथं राहायचं नाही, उद्या जायचं. गाई गोंगडी हातामध्ये काठी, गोधने चारी तो यमुना तटी. आता तू रानात जायचं. सगळे गोपाळांना सांगितलं, बाबा आपापली शिदुरी घेऊन उद्या सगळ्यांनी रानात. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांना कृष्ण परमात्म्याने रानामध्ये बोलावलं. ऐका
रानामध्ये बोलावल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्वतः शिदोरी यशोदा माता तयार करते. ऐका रे. आणि कृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता रानामध्ये यमुनेच्या तीरावरती जातो. ऐका, कृष्णाने गायी वळल्या. मायबाप का वळल्या? तर गाय ही नुसती गाय असून चालणार नाही, गाय नुसती प्राणी नाही. आद्यगुरु श्रीमद शंकराचार्य भगवान सांगतायत, ही पृथ्वी तोपर्यंत तुम्हाला धारण करणार आहे. या पृथ्वीवरती एवढे पाप होतात तरी सुद्धा ही पृथ्वी तुम्हाला धारण का करते? त्याचं कारण शंकराचार्याने सांगितलं, जोपर्यंत या पृथ्वीवरती 7 तत्व जिवंत आहेत तोपर्यंत ही पृथ्वी तुम्हाला धारण करणार आहे. आणि त्यातलं पहिलं तत्व सांगताना शंकराचार्यांनी गायीचं नाव घेतलंय. गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतेभिः सत्यवादीभिः अलुब्धैदान शूरश्च सत्तरभिधार्यते मही. त्यातलं पहिलं तत्व गाय आहे. आणि म्हणून गाय ही नुसती गाय प्राणी नाही, तर गाय तुमची माझी जननी आहे. गाय तुमच्या माझ्यासाठी भक्ती आहे. ऐका. आणि म्हणून गोसेवा करणं परमात्म्याने शिकवलं. परमात्मा गायी वळण्याकरता यमुनेच्या तीरावरती जातो. तिथं सुद्धा अनेक प्रकारचे खेळ खेळत असतात महाराज. खेळ खेळताना एक दिवस तिथं कृष्ण परमात्म्याकडून गोपाळांचा चेंडू यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. तर चेंडू काढण्याकरता गोपाळांनी कृष्णाला पाठवलं. कृष्ण आत गेला. आत गेल्यानंतर कालिया नावाचा सर्प होता की त्याने यमुनेचं पाणी दूषित केलं होतं. त्या कालियाचं दमन केलं आणि त्याच्याही डोक्यावर बसून हा परमात्मा नाचला. ऐका, जो लोकांना त्रास देतो त्याच्या डोक्यावर परमात्मा नाचल्याशिवाय राहत नाही. हाच सिद्धांत आहे महाराज, लक्षात ठेवा. अनेक कामं परमात्म्याने तिथं सुद्धा केले, अनेक कामं केले. परमात्मा आता गोपाळांसोबत खेळ खेळायला लागला. झाली आता वेळ म्हणते अनाशिदर्या, काम सारोनी सकळ अवघे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणते. कृष्ण आता खेळण्यात मजा राहिले नाही. खांदी भारपोटी भूक, काय कीर्तन काय खेळायाचे सुख. आता खेळण्यात मजा राहिली नाही. कृष्ण खेळायचं नाही, थांबायचं. आणि मग सगळ्या गायीची वळती गोपाळांनी हाणून आणली आणि सांगितलं, कृष्ण मनेरी नावाची गाय आहे, तिला तूच हाणून आणलं पाहिजे. कृष्ण परमात्मा स्वतः गेला. स्वतः गेल्यानंतर सर्व गोपाळ यमुनेच्या तीरावरती कृष्ण परमात्म्याने एकत्रित जमवले. आणि जमवल्यानंतर सांगितलं, बाबा आपली ज्याची जशी शिदोरी आहे त्याने तशी कायची, माझी आहे तैसी पाहे. नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीत आणावे. पेंद्याला रागला. पेंद्या म्हणला, तू मोठ्या घरचा, तुझी शिदोरी चांगली तर आम्हाला देणार नाही. पेंद्या उठला, बाजूला गेला. शेवटी सगळे गोपाळ पेंद्याच्या मागे गेले. कृष्ण एकटा पडला आणि त्याला एकट्याला राहत नव्हतं म्हणून तर हे केलं ना. एकले निकंठेची म्हणून केले निर्माण 14ही भुवनी. गगन सूर्य चंद्र मेघ तारांगणी आणली 5ही महाभौतिके भिन्ने भिन्ने हो. आणि मग परमात्मा त्यांच्यात गेला. सगळे गोपाळ एकत्र केले, कमलाकार बसवले, सगळ्यांचे शिदोरे एकत्र केल्या आणि शिदोरे एकत्र करून परमात्मा तो प्रसाद देण्याकरता प्रवृत्त झाला.